नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावंत. आपण पाहत आहात आनंद यात्रा. आनंद यात्रेचा हा 5वा भाग आहे आणि या भागापासून आपण प्रत्यक्ष पतंजलींची योगसूत्रे समजावून घेणार आहोत. समाधीपादातलं पहिला सूत्र अथ योगानुशासनम. आता सुरुवातीला पतंजलींनी समाधीपादाची सुरुवात केल्यानंतर सांगितलं होतं अथ समाधीपादः. अथ म्हणजे आता समाधीपाद प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत आणि त्या प्रकरणातील पहिलं सूत्र म्हणजे अथ योगानुशासनम. आता इथे पुन्हा अथ म्हणजे आता, योगानुशासनम या शब्दामध्ये 2 शब्दांचं जोड आहे. योग अनुशासनम म्हणजेच योगानुशासनम. अथ म्हणजे आता, म्हणजे पतंजली काय सांगतायत, आता योग हा आचरणात कसा आणावा याबद्दल आपण माहिती देत आहोत. अथ योगानुशासनम. आता योगशास्त्राला सुरुवात करीत आहोत. योग कसा आचरणात आणायचा याबाबत माहिती आपण देत आहोत. मित्रांनो, मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितले की योग हे आचरणाचं शास्त्र आहे, अनुभूतीचं शास्त्र आहे. इतर बरीच शास्त्रे केवळ तत्त्वज्ञान म्हणून असतात आणि योग हे तत्त्वज्ञान अधिक त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं आचरणात आणणं असं शास्त्र आहे. योग केवळ तत्त्वज्ञान समजून घेऊन होत नाही, तर त्याप्रमाणे कृती करावी लागते, त्याचं आचरण करावं लागतं. म्हणून पतंजलींनी अथ योगानुशासनम सांगितलेले. योग म्हणजे काय? योग म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन यांचा संयोग. याही पुढं जाऊन आपल्याला म्हणता येईल की निरोगी शरीर आणि नियंत्रित मन यांचं एकत्रीकरण, यांचा संयोग. आता काही जणांचं शरीर जरी सुरुवातीला निरोगी नसलं तरी ते योगाद्वारे निरोगी करता येतं आणि मन जरी नियंत्रित नसलं तरी ते नियंत्रित करता येतं योगाच्या आचरणामुळे. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की योगाचं आचरण हे अजिबात कठीण नाही. ती आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपण सहजासहजी ते करू शकतो, परंतु ते करायची आपली वृत्ती निर्माण झाली पाहिजे, करायची भावना निर्माण झाली पाहिजे. ही जर भावना निर्माण झाली तर कोणत्याही अडचणीशिवाय आपण योगाचं आचरण करू शकतो. शरीर जरी व्याधिग्रस्त असलं, रोगी असलं तरी ते निरोगी करू शकतो आणि मन जरी ताब्यात नसलं तरी ते आपण ताब्यात ठेवू शकतो. आणि ह्या निरोगी शरीर आणि नियंत्रित मन यांच्या संयोगाने, यांच्या एकत्रीकरणाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये कायमच्या आनंदाची प्राप्ती करू शकतो, सच्चित आनंद मिळवू शकतो. तर अशा प्रकारे पतंजलींनी योग अनुशासनम सांगितलेले आहे. त्यांनी केवळ मी आता योगाचं तत्त्वज्ञान सांगतोय असं न सांगता योग तत्त्वज्ञान अधिक त्याचं आचरण हे कसं करावं, त्यातलं तत्त्वज्ञान कसं आत्मसात करावं याबाबत माहिती देऊन आचरणामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा निराकरण करता येतं. कसं करता येतं हेही त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे थोडक्यात अथ योगानुशासन असं सांगून पतंजलींनी योगशास्त्राची सुरुवात केलेली आहे. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हल्ली शाळेमध्ये, म्हणजे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, इव्हन कॉलेजेसमध्ये आज आपल्याला काय शिकायचं आहे, आज आपण काय शिकणार आहोत याचा अंगुली निर्देश करावा लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं चित्त, त्यांचं मन त्याच एका गोष्टीवरती केंद्रित होतं. शिक्षकांना विषय समजून द्यायला सोपा वाटतो
आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आकलन करणंही सोपं वाटतं. म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे जर विद्यार्थ्यांना सुरुवातीला कळालं तर विद्यार्थी त्यानुसार त्यांची ग्रहणशक्ती वापरतात आणि विषय समजून घेतात. म्हणून पतंजलींनी सुरुवातीला अथ योगानुशासनम सांगितले. आता काय करायचं आहे, आपल्याला योग शिकायचे आहे. म्हणजे त्याद्वारे मनातील इतर विचार आपोआप बाजूला होतात आणि योग ह्या विषयावरती मन केंद्रित होतं. म्हणून पतंजलींनी अथ योगानुशासनम असं सांगून योगाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की योगाचे प्रचंड फायदे. इतर गोष्टीप्रमाणे आज बाहेर व्याधी निवारणासाठी जी औषधे वापरतात त्यामध्ये साईड इफेक्ट्स असतात. एक आजार बरा होतो आणि दुसरे 2 आजार निर्माण होतात. परंतु योगशास्त्रामध्ये अशी रचना आहे की कोणतेही वाईट साईड इफेक्ट्स अजिबात निर्माण होत नाहीत. आपण एक गोष्ट बरी करायला गेलो त्याच्या अनुषंगाने इतर अनेकही गोष्टी बऱ्या होतात. योगशास्त्राद्वारे एखाद्या आजाराचं आपण निराकरण करायला गेलो तर त्या अनुषंगाने तो आजार तर निश्चित बरा होतो, परंतु इतरही अनेक फायदे आपल्याला मिळतात. शरीरामध्ये उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते, मनातील निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार बदलतात, विचार सकारात्मक होतात आणि अशक्यप्राय गोष्टीसुद्धा आपण सहजासहजी करू शकतो. आणि याचं कारण म्हणजे योगाद्वारे आपलं शरीर आणि आपलं मन हे शुद्ध होऊन त्यांचं एकत्रीकरणाद्वारे, त्यांच्या संयोगाद्वारे मनाचं सामर्थ्य प्रचंड वाढतं. शारीरिक व्याधी दूर झाल्यामुळे मन एकाग्र लवकर होतं आणि हे मन एकाग्र झाल्यामुळे अनेक अवघड प्रक्रिया, अवघड गोष्टीसुद्धा आपण सहजासहजी करू शकतो. म्हणजे थोडक्यात अथ योगानुशासनम या सूत्राद्वारे पतंजलीने जी योगाची सुरुवात केलेली आहे, योगशास्त्र सांगायला सुरू केलेलं आहे, ते यथायोग्य आहे. म्हणजे प्रथमतःच आपण सर्वजण योग ह्या विषयावरच मन केंद्रित करू शकतो. मित्रांनो, मनाच्या शक्ती अगणित आहेत. त्या आपण काउंट करू शकत नाही, इतक्या प्रचंड आहेत. पण केव्हा त्याची आपण अनुभूती घेतल्यानंतर, मन एकाग्र केल्यानंतर, मन स्थिर केल्यानंतर, मन शांत केल्यानंतर, मन प्रसन्न केल्यानंतर आणि या योगाद्वारे या गोष्टी सहजासहजी घडतात, विनासायास घडतात. योग हे असं शास्त्र आहे की त्या शास्त्राद्वारे आपण आपलं जीवन पूर्णपणे यशस्वी करू शकतो. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवतो त्या क्षेत्रामध्ये जर आपण योगाची जोड दिली तर त्याद्वारे निश्चित यशप्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून योगाची महती आज संपूर्ण जगामध्ये वाढलेली. योगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी साधल्यानंतर इतरांना ते चमत्कार वाटतात, परंतु ते चमत्कार नसून एक सिद्ध झालेलं प्रोव्हन सायन्स आहे, सिद्ध झालेलं शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राचा आपण अभ्यास करत आहोत, हे शास्त्र आपण समजून घेत आहोत आणि त्यासाठी आपल्या मनाची एकाग्रता आवश्यक आहे. आणि ती एकाग्रता साधण्यासाठीच पतंजलींनी सुरुवातीला अथ योगानुशासनम हे सूत्र सांगितलेले आहे. मित्रांनो, या सूत्राबद्दलची पुस्तक रूपाने जी माहिती आहे ती माहितीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्यामध्ये एक चित्र आहे आणि चित्र त्याच्यासह प्रत्येक शब्दाची फोड करून ते सूत्र आपल्याला समजून सांगण्यास अत्यंत सोपं केलेलं आहे. आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे त्याच्याविषयी जी माहिती दिलेली आहे पुस्तकातली, ती माहितीसुद्धा अवश्य पहा. ती माहिती वाचून झाल्यानंतर सोबतचं चित्र पहा, म्हणजे आपल्याला
हे सूत्र अधिकाधिक स्पष्ट होईल. मित्रांनो, मी सुरुवातीपासूनच सांगत आहे की योगशास्त्र हे अजिबात अवघड नाही. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे. योगशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पतंजलींनी सूत्राद्वारे जे जे स्पष्ट केलेलं आहे, ते सर्व करणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यामध्ये अशक्य किंवा अवघड असं काहीही नाही. योगशास्त्र हे अत्यंत सोपं शास्त्र आहे, परंतु अनेकांच्या मनात योग खूप अवघड आहे, आपल्याला जमेल की नाही अशा शंका निर्माण होतात. आणि या शंका निर्माण झाल्यामुळे आपण योगशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो आहे की योगशास्त्र हे अत्यंत सोपं आहे. आपण ते सहजासहजी आचरणात आणू शकतो आणि ते आचरणात आणल्यानंतर योगापासून मिळणारे सर्व लाभ आपण प्राप्त करू शकतो. मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचं साध्य करण्याचं काय आहे ते म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवणं. आज आपण पाहतो की अनेक प्रकारच्या व्याधी अनेक जणांमध्ये निर्माण झालेले आहेत. व्याधीमुक्त शरीर असणं हे आज आश्चर्य समजलं जातं. अनेक प्रकारच्या व्याधी निघालेल्या आहेत आणि त्याच्यावरती हजारो प्रकारचे औषधंसुद्धा निघालेले आहेत. परंतु ह्या औषधांच्या आहारी गेल्यामुळे, औषधांचा वापर केल्यामुळे इतर अनेक व्याधी निर्माण होत आहेत, हेही आपल्या निदर्शनास येते. आपलं जीवन जर निरोगी ठेवायचं असेल तर योगशास्त्राचं आचरण करणं हा एकमेव उपाय, एकमेव पर्याय आपल्यामध्ये आहे. आणि यासाठी आपण योगशास्त्र जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. अगोदर योगशास्त्र व्यवस्थित जाणून घ्यायचं आणि नंतर त्यानुसार आचरण करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्या जीवनात जो खरा आनंद पाहिजे तो आनंद आपण निश्चित मिळवू शकतो. आपल्या जीवनात दुःख येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्याधी, डिसीज, रोग. ह्या व्याधी निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपलं जीवन सहजपणे जगता येत नाही. जीवनावरती मर्यादा येतात आणि मर्यादा आल्यानंतर ती बंधनं आपल्याला नको वाटते. डायबिटीज झाल्यानंतर, मधुमेह झाल्यानंतर डॉक्टर अनेक गोष्टी आपल्याला वर्ज्य करायला सांगतात, परंतु आपलं मन ते ऐकत नाही. मनाला जी गोष्ट नाही म्हणून सांगितली असते ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत राहतं आणि चोरून लपून ज्या गोष्टी टाळायला सांगितल्यात त्या आपण खात असतो. म्हणजे आपलं मन मारायचं असतं. परंतु योगशास्त्राचं जर आचरण केलं तर डायबिटीससारखे रोगही पूर्णपणे बरे होऊ शकतात. डायबिटीस म्हणजे काय की आपले जे पँक्रियाज आहे, आपलं जे स्वादुपिंड आहे, त्या स्वादुपिंडाची क्षमता कमी होणे. क्षमता कमी होणे म्हणजे काय? स्वादुपिंडामध्ये जो रस निर्माण होत असतो, इन्शुलिन निर्माण होत असतं, ते एकतर कमी प्रमाणात निर्माण होणं किंवा अजिबात निर्माण न होणं. त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं जे शर्करेमध्ये, साखरेमध्ये रूपांतर होत असतं, ती साखर आपल्या शरीरामधील पेशींना पोहोचू शकत नाही. निर्माण झालेली शर्करा ही आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. त्याला ग्लुकोज असं म्हटलं. ती शर्करा जर आपल्या पेशींना मिळाली नाही तर त्या पेशींना अन्नातील घटक द्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही, त्यांची क्षमता वाढत नाही, त्यामध्ये वीकनेस निर्माण होतो, शरीरामध्ये असंतुलन निर्माण होतं आणि शरीर व्याधीने जर्जर होतं. हे शरीर जर निरोगी ठेवायचं असेल तर योगासारखा सोपा उपाय नाही. योगामध्ये काही आसनं सांगितलेली आहेत. त्या आसनाद्वारे आपल्या पँक्रियाजवर ताण, दाब आपल्या क्षमतेनुसार निर्माण करायचा असतो आणि तो ताणदाब निर्माण केला
की त्या स्वादुपिंडाची क्षमता वाढत जाते आणि त्याद्वारे इन्शुलिनची शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात निर्मिती होते आणि ही निर्मिती झाल्यामुळे आपोआपच आपण खाल्लेल्या अन्नातील शर्करेचं पचन होतं. शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा पुरवठ्यासाठी जी शर्करा लागत असते ती पोचवली जाते. पेशी कार्यक्षम होतात. पेशी कार्यक्षम झाल्यानंतर पेशींचा समूह तो कार्यक्षम होतो. पेशींचा समूह कार्यक्षम झाल्यानंतर इंद्रिय कार्यक्षम होतात. इंद्रिय कार्यक्षम झाल्यानंतर संस्था कार्यक्षम होते आणि संस्था कार्यक्षम झाल्यानंतर संपूर्ण शरीर कार्यक्षम होते. शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो. काम करायची आवड निर्माण होते. कुठल्याही अवघड प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता निर्माण होते. मित्रांनो, हे फायदे हळूहळू आपल्या लक्षात येतील, परंतु त्यासाठी आपण पहिल्यांदा योगशास्त्र व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतल्यानंतर त्यानुसार यथाशक्ती आचरणात आणायचा प्रयत्न करायचा आहे. हा भाग आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण पुढील सूत्र पाहणार आहोत. धन्यवाद.